780 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांचा आकडा अजूनही जास्त आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे? कारण हे सरकार अख्खच्या अख्खं प्रचारामध्ये गुंतलेलं आहे. हेलिकॉप्टर सुटतायत, बॅगा भरभरून आनंदाचा सीधा जातोय. या सगळ्या प्रचारात म्हणजे आता सुद्धा अधिवेशन आटपून ताबडतोब प्रचाराला लागतील. अधिवेशन संपल्यानंतर लगोलग दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लागेल. म्हणजे निवडणुका मागून निवडणुका, हा सगळा खेळ. आणि गेल्या वेळीची ही आता जी निवडणूक आहे अजून त्याचा निकाल लागायचा आहे. मला नाही वाटत अशी निवडणूक यापूर्वी महाराष्ट्र राज्याने अनुभवली होती. पूर्वी आपण इतर राज्यांच्या निवडणुकांची उदाहरणं द्यायचो की बघा तिकडे कशी गुंडागर्दी सुरू आहे, कसे बंदुका काढल्या जात आहेत, बूथ कॅप्चरिंग कसं केलं जात आहे, पैशाचं वाटप कसं केलं जातोय. हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची उदाहरणं देत होतो त्या राज्यात आता आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दिलं जात असेल की बघा तिकडे कशी बेबंदीशाही सुरू आहे. म्हणजे कोणाचं पायपोस कोणात राहिलेलं नाहीये. मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत. रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत. तरी सुद्धा मुख्यमंत्री हिंब आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे.